आम्ही ग्रामीण कलावंत. खरं तर मला इतका मोठा धक्का बसला ज्यावेळेस दिल्लीवरून फोन आला की तुम्ही पद्मश्री झालात. तो धक्का मी माझ्या 2 वेळा बायपास झालेला आहे, ओपन हार्ट. ती सहन करण्याची माझी ताकद नव्हती, मला चक्कर आहे. सगळ्यांनी मला आमच्या ग्रुपने सावरलं. काय झालं, असा कसला फोन आला. मग मला रडू आवरेना. तेवढ्यात मी त्यांना सांगितलं की पद्मश्री पुरस्कार मला मिळतोय आणि संपूर्ण कंपनीला माझ्या तमाशा फडात 110 माणसं आहेत, 6 ट्रक्स आहेत, 2 बसेस आहेत, 2 मिनी डोर आहेत. असा मोठा संच घेऊन मी गावोगावी फिरत असतो. लोकरंजन, खरं तर तमाशातून फक्त लोकरंजन केलं जातं असा बऱ्याच लोकांचा समज आहे, पण तसं नाही. लोकरंजनातून प्रबोधनही केलं जातं. ज्यावेळेस कीर्तनाचे फळ अगदी मोजके होते त्यावेळेस तमाशाचे फळ खूप होते आणि त्या फळातून कृष्णाचे 10 अवतार सांगितले जायचे. असं प्रबोधन गणगवळणीत व्हायचं. त्यानंतर गावगुंडी या विषयावर फारच व्हायचा, त्याच्यातून प्रबोधन केलं जायचं. गावगुंडीला बळी पडू नका. त्यानंतर वगनाट्य. वगनाट्यातही विलन त्याचा शेवट ज्यावेळेस व्हायचा त्यावेळेस तो विलन मारता मारता म्हणायचा, हे पहा रसिकांनो, तुम्ही आतापर्यंत 4 तास पाहिलंय, मी किती पाप केलंय. मग हे पाप जसं माझ्या वाटेला आलं, माझा शेवट जसा वाईट झाला, तसं तुमच्यातलं कुणी करत असेल तर तसं करू नका. आजपासूनच तुम्ही सुधरा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. असं प्रबोधन तमाशातून केलं जायचं. काळ बदलला, वेळ बदलले, सगळं काही बदललं. कीर्तन बदलले, सिनेमा बदलले, नाटकं बदलले, मग तमाशातही बदल होत चालला. आज तमाशा पाश्चिमात्य संगीताकडे वळलेला आहे, परंतु मी मात्र तमाशाचा जो ढाचा आहे तो तसा ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची नोंद राजदरबारी झाली. आम्हाला लोकाश्रय होता परंतु राजाश्रय नव्हता आणि या निमित्ताने, या पुरस्काराने तमाशाला राज्याश्रय मिळाला असं मला वाटतं.